दीपक भाई आंदोलकर यांना विनंती करतो की आपण भैया वाणी यांच्या ठिकाणी स्वागत व सत्कार करावा। यानंतर प्रभाग क्रमांक 3 मधून विजयी झालेले मानसकर ताई यांचा स्वागत व सत्कार आदरणीय रसाळताई यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। आदरणीय रसाळताई यांना विनंती करतो की आपण मानसकर ताई नूतन नगरसेविका प्रभाग क्रमांक 3 यांचं या ठिकाणी स्वागत व सत्कार करायचा आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या नूतन नगरसेविकांचं या ठिकाणी अभिनंदन करूया। यानंतर प्रभाग क्रमांक 4 मधून विजयी झालेले अमोल चव्हाण मोहितेताई, यानंतर प्रभाग क्रमांक 5 मधून विजयी झालेले अण्णा गोंगाणे यांचं स्वागत व सत्कार या ठिकाणी दीपक भैया आंदोलकर यांनी करावा अशी मी विनंती करतो। अरे टाळ्या वाजवत अभिनंदन करायचं। प्रभाग क्रमांक 5 मधून विजयी झालेल्या ऋतुताई यांचं स्वागत व सत्कार या ठिकाणी सौभाग्यवती आंबेडकर ताई यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करूया। यानंतर प्रभाग क्रमांक 7 मधून विजयी झालेले संदेश उर्फे काकडे यांचं स्वागत व सत्कार राजभाऊजी सुरवसे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करूया। यानंतर प्रभाग क्रमांक 7 मधून बिनविरोध शिवसेनेच्या वतीने विजयी झालेल्या आदरणीय नाळेताई यांचं स्वागत व सत्कार या ठिकाणी रसाळताई यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करूया। प्रभाग क्रमांक 8 मधून विजयी झालेल्या मस्केताई या ठिकाणी उपस्थित नाहीत। त्यानंतर प्रभाग क्रमांक 9 मधून विजयी झालेल्या आदरणीय बागडताई भैया बागड या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा सन्मान या ठिकाणी प्रकाशजी आंबेडकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय। प्रकाश भैया आंबेडकर आपल्याला विनंती आपण त्यांचा सन्मान करायचा। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करूया। यानंतर प्रभाग क्रमांक 10 मधून विजयी झालेले स्वप्नील उघडे यांचं स्वागत व सत्कार प्रकाशजी आंबेडकर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतोय। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करायचं। यानंतर प्रभाग क्रमांक 10 मधून विजयी झालेल्या आदरणीय मुळेताई यांचं स्वागत व सत्कार या ठिकाणी सौभाग्यवती आंबेडकर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतोय। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करायचं। यानंतर प्रभाग क्रमांक 12 मधून विजयी झालेले नगरसेवक भैया बारुळे यांचं स्वागत व सत्कार या ठिकाणी भाऊसाहेब आंबेडकर साहेब यांनी करावा अशी विनंती करतो। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी त्यांचं देखील अभिनंदन करायचं। यानंतर प्रभाग क्रमांक 12 मधून विजयी झालेल्या आदरणीय त्रिपटीताई यांचं स्वागत व सत्कार या ठिकाणी रसाळताई यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय। यानंतर प्रभाग क्रमांक 13 मधून विजयी झालेले हिंदू मुस्लिमचा दुवा म्हणून ज्यांचे आज वार्षिकभर ओळख झाले ते आदरणीय दीपक आबाराव यांचं स्वागत व सत्कार चेतन शेठ कोठारे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी दीपक आबा यांचं अभिनंदन करूया। यानंतर प्रभाग क्रमांक 13 मधून दीपक भैया आंबेडकर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतोय।
यानंतर प्रभाग क्रमांक 14 मधून विजयी झालेल्या गवाणीताई टिंकू गवाणी, यानंतर प्रभाग क्रमांक 17 मधून विजयी झालेले आदरणीय विजयजी चव्हाण सर यांचं स्वागत व सत्कार अमित भैया रसाळ यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करूया. तसेच प्रभाग क्रमांक 18 मधून कांबळेकर विजयी झाल्यात परंतु त्या ठिकाणी उपस्थित नाहीत. प्रभाग क्रमांक 18 मधून विजयी झालेले युवा नगरसेवक यावर्षीचे रोहित रमेश पाटील यांचा स्वागत व सत्कार या ठिकाणी भाऊसाहेब आंबेडकर साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करूया. यानंतर प्रभाग क्रमांक 18 मधून विजयी झालेल्या नगरसेविका आदरणीय कांचनताई मोहिते मॅडम यांचं स्वागत व सत्कार आदरणीय रसाळताई यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर प्रभाग क्रमांक 19 मधून विजयी झालेले आदरणीय भारत पवार सर या ठिकाणी सर्व नूतन नगरसेवकांचा आपण या ठिकाणी स्वागत व सत्कार केला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शीमध्ये नूतन संचालकपदी विराजमान झालेले आदरणीय रामेश्वरजी पाटील यांचं स्वागत व सत्कार आदरणीय भाऊसाहेब आंबेडकर साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करायचं. ताईचे इच्छा राहिला 2 मिनिटात एकटा सत्कार राहिला मालका सत्कार या ठिकाणी करावा. दोघांनी चालू ठीक आहे साहेब मी घेतून आपण विरोधकांचा सुपडा साफ करून 18 जुलैने या ठिकाणी विजय मिळवला. या दोन्ही विजयाबद्दल हा सत्कार समारंभ सोहळा या ठिकाणी आपण आयोजित केलाय. आदरणीय शिवसेना नेते माननीय भाऊसाहेबजी आंबेडकर साहेब यांच्या वतीने हा सर्व नूतन नगरसेवकांचा संचालकांचा सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केलाय. मी आदरणीय शिवसेना नेते माननीय भाऊसाहेबजी आंबेडकर साहेब आपल्याला विनंती करतो की आपण या सत्कार प्रसंगी 2 शब्दामध्ये मनोगत व्यक्त करावं. जय महाराष्ट्र. सर्वांना माझा जय महाराष्ट्र. भगवंताच्या चरणी, परमेश्वराच्या चरणी, हनुमंतरायाच्या चरणी नतमस्तक होतो. मित्रांनो, या ठिकाणी बार्शी शहर आणि तालुक्याचं उमदं असं नेतृत्व विकासरत्न माजी आमदार माननीय राजेंद्रजी राऊत साहेब यांचं आणि त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व चमूंचं मी या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं स्वागत करतो. आपण या ठिकाणी बार्शीचा सर्वांगीण विकास कोणाच्या हाताने होऊ शकतो, कुणाच्या पाठीशी भगवंत आहे हे जनतेनं जाणलेलं आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला या ठिकाणी 18-0 विजय हा माननीय राजेंद्र राऊत आणि युवा नेतृत्व रणवीर भैया आणि नाना यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपल्याला प्रचंड यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे. तिथली डेव्हलपमेंट सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहे. त्याचप्रमाणे बार्शीच्या जनतेचं अश्रू पुसण्याचं काम माननीय राजेंद्र राऊत यांनी केलेलं आहे. 4000 कोटीच्या पुढचा निधी या ठिकाणी बार्शीकरांसाठी, मग पाण्याचा असेल, शेतकऱ्याचा असेल, महिला भगिनींचे अश्रू पुसण्याचा असेल, लाडक्या बहिणीच्या योजनेतून माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून, कारण बार्शीकरांना कशाची काळजी करण्याचं कारण नाही, कारण या तिघाच्याही गळ्यातला ताईत माननीय राजेंद्र राऊत. त्यामुळं या ठिकाणी भविष्यामध्ये
आपल्याला विकासात्मक कामं करायची आहेत. विकासासाठी राजाभाऊनं सर्वस्व अर्पण या ठिकाणी केलेलं आहे. पाण्याचं सुद्धा परवा त्यांनी पूजन केलं. नवीन पाईपलाईन मधून पाणी आलेलं आहे. एप्रिल नंतर या ठिकाणी 4 कोटीच्या लिटरच्या पुढे पाणी या ठिकाणी आणलं जाईल अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे. या ठिकाणी माननीय प्रशांत मालक या ठिकाणी आल्या, संजय तेजस्विनीताई कत्ले, प्रशांतजी कत्ले साहेब यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. नूतन नगराध्यक्षांचं या ठिकाणी भव्य असं स्वागत, टाळ्याच्या कडकडाटामध्ये स्वागत आहे. आम्ही पाठीशी प्रशांतजी होते म्हणून आणि राजाभाऊ या दृष्टिकोनाचा प्रचंड असा विजय त्यांचा झालेला आहे. पहिल्यांदा भेटा होता. एकच मिनिट तू कोणी दोघी मिळून कर नाही काय नाही. या ठिकाणी आपल्याला कत्ले मालकांचं काय म्हणतात त्याला दानशूरपणा माननीय राजेंद्र राऊत यांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे. या ठिकाणी आपल्या कॅन्सर हॉस्पिटलसाठी 13 एकर जमीन, करोडो रुपये गुंठा असणारी जमीन या ठिकाणी तुम्हा आम्हा सर्वांच्या गोरगरिबांच्या रुग्णांसाठी या ठिकाणी दान करण्यात आली. हे दातृत्व त्यांचं आता दातृत्व आजपर्यंत पाहिलंय, पण ताईच्या माध्यमातून आता नेतृत्व पाहण्याची संधी या ठिकाणी बार्शीकरांना मिळालेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी पुढे मार्गक्रमण करायचं आहे. आज भाऊंच्या माध्यमातून गेल्या वेळेला 2016ला आपण 29 नगरसेवक आणि आसिफभाई नगराध्यक्ष धनुष्यबाणावरती निवडून आणले होते. आणि या वेळेला सुद्धा 6 उमेदवार भाऊंच्या माध्यमातून मूळतः भाऊचा पिंडच शिवसेनेचा आहे. भारतीय जनता पक्षाला राग येणार नाही, परंतु 2004 साली त्यांनी जो भगवा फडकला आणि ते जे रक्त अंगामध्ये उसळत असते तेच रक्त आधी आम्हाला पाहायला मिळतंय. खरं अस्तित्व बार्शीमध्ये चालू आहे आणि ते पुढे अखंड राहणार याचे शब्द सुद्धा आम्ही तुम्हाला दिलेले आहे. त्यामुळं ताईंचा सत्कार आता तुम्ही दोघी या. आमच्या सुनबाई दीपकबाया ही पुढे त्यांच्यासाठी धार काढला होता, पण भाऊनी थांबवलं. तुम्ही आल्याशिवाय सत्कार करायचा नाही मालकांचा. घ्या त्यांना घ्यावायचं सर दोघे तुम्ही अलीकडे साहेब, दोघी पलीकडे मालक अलीकडे सगळे सौ तेजस्विनी कत्ले मैडम आगे बढ़ो. मी काय आता जास्त बोलत नाही, परंतु या ठिकाणी शिवसेनेच्या ऑफिसला पहिल्यांदाच माजी आमदार साहेब विकास रत्न यांनी पदस्पर्श केलेला आहे. त्यापूर्वी आले होते. मला वाटतं ती झाडं सुद्धा सुशोभीकरण सांगतो आले होते. या ठिकाणी आता सुद्धा निवडणुकीला धनुष्यबाणावरच आपण वापरतो, त्यामुळे तुम्ही आमच्यात फरकच नाहीये. त्यामुळे तसं काही अडचण नाही. आणि आपलं लक्ष बार्शीकरांवर आहे, आमच्यावर आहे आणि सर्व महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांवर आहे. भविष्यामधला सगळा जो विकास या ठिकाणी घडणार आहे तो माननीय राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली घडणार. आणि ताईंना या ठिकाणी त्यांची प्रचंड अशी सर्वांचीच आमच्या साथ आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी आपल्याला पुढे जायचंय. मी वेळ घेत नाही. यानंतर अमोलने 1 मिनिट तूच बोललो. आमच्याकडे जरा गडबड होती सगळी. प्रभाग क्रमांक 4चे नगरसेवक आदरणीय अमोल चव्हाण यांचा स्वागत व सत्कार दीपकभाई आंबेडकर यांनी करावा अशी विनंती करतो. प्रकाश आंबेडकर व दीपकभाई आंबेडकर यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा.
एकच मिनिट हे संदीप एकच मिनिट एक शब्द राहिलाय बोलायचं. आग्रहास्तव बोलतोय. आग्रहास्तव म्हणजे प्रभाग क्रमांक 12 मध्ये आमचे भैया बारंगुळे आणि त्रिंबकेताई यांची जोडी 2016ला होती. प्रभाग क्रमांक 12च होता आणि चिन्ह धनुष्यबाण होते. याही वर्षी भाऊच्या आशीर्वादानं त्यांना प्रभाग क्रमांक 12 मध्ये दोघांनाही तीच उमेदवारी धनुष्यबाणावरती मिळाली आणि त्यांचा विजय झाला. याबद्दल सर्वांनी कार्यावरती स्वागत. यानंतर या ठिकाणी नूतन नगराध्यक्षा आदरणीय तेजस्वीताई कत्रे यांना विनंती करतो की आपण आभार या ठिकाणी 2 शब्द आपल्याला व्यक्त करावे. आले सर्वांचे मनापासून आभार मानते. आपले शिवसेना प्रमुख नेते भाऊसाहेब आंधळकर तसेच आपले सर्वांचे आदरणीय आमदार, आपण आमदारच म्हणायचं, माझे कुणीही म्हणायचं नाहीये, तेव्हा आपल्या सर्वांचे आमदार राजाभाऊ राऊत आणि इथं उपस्थित असलेले सर्व महायुतीचे उमेदवार आणि मी आपली सर्वांची नगराध्यक्षा लाडकी बहीण तेजस्विनी कथले आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. आणि आपण ज्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्या नक्कीच मी महायुतीच्या सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, कार्याध्यक्ष सर्वांच्या साथीने आपल्या सर्वांच्या अपेक्षा नक्कीच पूर्ण करेल. धन्यवाद. यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शीचे सभापती आदरणीय विजयजी गरडसर यांना विनंती करतो की आभार पण 2 शब्द आपण मनोगत व्यक्त करावं. आपले बार्शी तालुक्यात भाग्य विद्यार्थी राजाभाऊ राऊत, शिवसेना नेते आंबेडकर साहेब, नगराध्यक्षा आणि इतर जमलेले सर्व बंधू भगिनी, आज जो माहितीच्या माध्यमातून जो दणदणीत विजय झाला त्याबद्दल आंबेडकर साहेबांनी त्यांच्या ऑफिसवरती जो सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो. त्याचबरोबर जे भाऊंना जे विधानसभेमध्ये थोडासा पराभव पत्करावा लागलं होतं तो पराभव आता बार्शीकरांनी या 2 विजय दणदणीत विजय देऊन तो पराभव धुवून काढलेला आहे आणि येणाऱ्या जेवची आणि पंचायत समिती देखील अशीच बहुमताने येणार आहे आणि बहुवर्ती तालुक्याचा किती विश्वास आहे अख्या महाराष्ट्राला समजून येईल आणि येणाऱ्या काळात आम्ही सर्व टीम आपली कामं करण्यास आम्ही वचनबद्ध राहू. एवढं म्हणून माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर ज्यांच्या अभ्यासात्मक नेतृत्वात आणि ज्यांच्या कष्टाच्या माध्यमातून बाजार समिती आणि नगर परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकला त्या आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व बार्शी तालुक्याचे लाडके नेते विकासरत्न व्यक्तिमत्व माननीय राजाभाऊ राऊत यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आज या ठिकाणी आदरणीय भाऊसाहेब आंधळकर साहेब यांच्या अन्नछत्रालयात या ठिकाणी महायुतीचे नगराध्यक्षा तेजस्विनीताई कतले, त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गरड सर, सर्व नूतन नगरसेवक, प्रशांत मालक, उपस्थित सर्व बाजार समितीचे सदस्य, नगरपालिकेच्या नगरसेविका भगिनी, बंधू या सर्वांचा या ठिकाणी यथोचित सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे. चे उपस्थित शिवसेनेचे शहराध्यक्ष माने, सहकारी मित्र अमित रसाळ, भैया साहेब आंधळकर, प्रकाश आंधळकर, सर्व आंधळकर परिवार, रसाळ परिवार, भैयावानी, त्याचबरोबर सुरवंशी साहेब, विनू, ज्येष्ठ पत्रकार, आमचे मार्गदर्शक नानासाहेब, आमचे आंधळकर साहेबांचे लाडके लक्ष्मीपुत्र कोठारी मालक राजाभाऊ स्वामी, उपस्थित सर्व आता पत्रकार बंधू भगिनी, आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आदरणीय आमचे बाबा खऱ्या अर्थाने या ठिकाणी ही निवडणूक लढवत असताना कृषी उत्पन्न बाजार समिती 18 पैकी 18 आपण यश मिळवू शकलो. त्याचबरोबर नगरपालिकेला सुद्धा 42 उमेदवार होते, त्यामध्ये एक बिनविरोध झाले शिवसेनेच्या आपल्या नाळेताई आणि
6 जागा शिवसेनेला होत्या, उर्वरित 36 जागा भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवत असताना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर शिंदे साहेब, दादा आणि खास करून पालकमंत्री जयाभाऊ गोरे या सर्वांच्याच मार्गदर्शनाखाली आपण ही बांधून निवडणूक लढवत होतो आणि सर्व बार्शीतील ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व जनतेने बंधू भगिनीने आपल्याला आशीर्वाद दिले. आता थोडं आम्हाला प्रत्येकाला आशा काय सुटलेली नाही किंवा समाधानी ह्या जगाच्या पाठीवर कोणीच नाही, परंतु थोडं थोडं काही आमचे बांधव ही नगरपालिकेला थोड्या काही मतानं काही तांत्रिक कारण असतील किंवा 5 वर्षाची सत्ता, 4 वर्ष प्रशासकाची सुद्धा सत्ता आमच्याच ह्याच्यावरती हे गेली आणि कुठं कमी जास्त काही विषय झाले त्याचं सुद्धा थोडंफार आम्हाला कुठंतरी एक आमचे सहकारी बांधव सुद्धा त्या ठिकाणी थोडे पराभूत झाले, परंतु तरी देखील आम्हाला या ठिकाणी 4600च्या हून अधिकची आघाडी आमच्या लाडक्या बहिणीला ताईला या ठिकाणी दिली. त्याबद्दल मी सर्व बार्शीकरांचे या ठिकाणी सुरुवातीला आभार व्यक्त करतो. निश्चितपणानं आम्ही ज्या पद्धतीनं या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, शिंदे साहेबांच्या, दादांच्या, जयभाऊंच्या माध्यमातून जेही शब्द या बार्शीकरांना दिलेले निश्चितपणानं आम्हाला पूर्ण जाणीव आहे. केतन साहेबांनी सांगितलं की पूर्वी 4000 कोटीचा निधी आणलेला होता, 1000 कोटी रुपये आपण शेतकऱ्यांना अनुदान दिलेलं होतं. एक सुंदर असा विकास आपण त्या ठिकाणी करू शकलो, परंतु गेली 1 वर्ष झालं बंधूला सांगतो जरा खात्री थोडी केल्यानंतर आम्हाला मनापासून जरा बरं वाटेल, कारण आपल्या सगळ्यांना माहित आहे की तुमच्या प्रत्येक गोष्टीचे साक्षीदार या जनतेचे आशीर्वाद तर आहेतच बंधू भगिनीचे, परंतु या सगळ्या गोष्टीचे साक्षीदार आमचे दारुकर साहेब पण होते. जरा आडबाजूला थांबते, जरा निवडणुकीपासून मला काय लक्षात येत नाही. सगळे साक्षीदार होते की कोणत्या मंजुऱ्या कधी आल्या किंवा कुठला त्याची ऑर्डर आली होती. आता त्याच्यानंतर ते डिझाईन बनवणं वगैरे आर्किटेक्चर करणं सगळं. आता उदाहरणार्थ एखादा आता 92 कोटीचं आपलं कुरडवाडी रस्ता आहे, आता त्याचं डिझाईन वगैरे बनवणं सगळं करणं निधीची तरतूद होती आणि अंदाजपत्रक म्हणून आपण ती रक्कम प्राप्त होती. त्याच्यानंतर सगळं डिझाईन बनवणं, टीएस घेणं, सगळं मान्यता वगैरे सगळ्या गोष्टी ह्या करून परत त्याची निविदा आपण त्या ठिकाणी काढतो. आता फक्त निविदा ती रुटीन मध्ये सगळं तयार झाल्यानंतर निविदा निघाली. आता निविदा निघली तर म्हणले आम्हीच केली. आता असं नका करू, माझे हात जोडून विनंती पत्रकार पाहतो. खरं सांगतो मी काय कोणाला हिनवत नाही, पण माझ्यापेक्षा 90% ताकद त्यांची होती. भाऊसाहेब तुम्हाला पण माहिती, त्यावेळेस तर त्यांनी काही केलं नाही आणि आता तर कशातच काही नसताना काही होऊ शकत नाही. त्याच्यामुळं खरंच कुणी खरोखर कोण प्रामाणिकपणानं काम करतंय, कुणामुळे काय झालं या तालुक्यात झाली वाटतंय आम्हाला, एवढं जरी म्हणलं असतं तरी त्याच्यात मला समाधानाचं. त्याचबरोबर आपलं ग्रामीण रुग्णालय सुद्धा वैरागचं त्या ठिकाणी मंजूर त्याच वेळेस केलेलं आहे. त्याच्यानंतर जे वैरागचं मेडिकल कॉलेज सोलापूरला आहे आणि त्याच्या जवळपास वैराग असल्यामुळे तिथं आपलं प्रशिक्षण केंद्र पण मंजूर झालेलं आहे. दुर्दैवानं पाठपुरावा नाही, त्या पाठपुराव्यामुळे त्या गोष्टी राहिल्यात आणि हे जागा वगैरे ती 422 गट नंबर ती सगळं ही अगोदरच्या प्रक्रियेत. आता उगा कावळा बसायला पाणी तुटायला ही मंजुऱ्या कधीची आहेत, त्याच्या तारखा सगळ्या बघा. आपलं उपजिल्हा रुग्णालयाची तारीख कधीची आहे, कोर्टाची तारीख कधीची आहे, परत त्याचबरोबर आपल्या पांगरीच्या त्या ठिकाणचा जे ग्रामीण रुग्णालय होतं त्याला आपण 100 बेडचं कोट्याचं ती मंजुरीचं बघा. सगळे म्हणजे जे काही ऑर्डर आहेत ह्या सगळ्या आणि 1 वर्षभर काही सुचलं नाही. आता पाण्याचं पण तसंच, म्हणजे पाण्याचं मग आता तुम्ही क्रेडिट घ्या, पाण्याचं अपेस तुम्ही काय घेत नाही, तुम्ही आताच क्रेडिट घ्यायला बघता हे आमच्या टाइमात झालं हे तर नाही, त्याविषयी सोडूनच द्या. परंतु मग तुम्ही वर्षभर आहे पाण्याचं जे अपेस आहे तुम्ही का घेतलं ना, आमच्या माते का खबर फोडायचा प्रयत्न केला. म्हणजे चांगलं झालं की तुमच्यामुळं, वाईट झालं की आमच्यामुळं, आणि आमचे उगा त्याच्यात 5-7 नगरसेवक आमच्या बिचाऱ्यांना विनाकारण त्या ठिकाणी कुठंतरी 10-5 मतानं आम्हाला थोडं हे व्हायला. परंतु पाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी आवर्जून सांगतो की सगळा जो दुसरा टप्पा आहे पैसे कमी पडत होते त्याचा सुद्धा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या NS च्या
ऑफिसमध्ये प्रस्ताव आहे, तो मंगळवारी बाहेर निघल. मंगळवारी किंवा बुधवारी मंत्रालयामध्ये तो जाईल नगरविकास खात्याकडे. तिथं बैठक ही नगरविकास खात्याची होईल आणि त्याची मंजुरी 15 दिवस महिन्यात. जर आचारसंहितेत अडकलं तर आचारसंहिता परत त्यांनी म्हणून येईल. अगोदर सांगतो ऍडव्हान्स, परत त्यांनी म्हणून येईल मी काय केलंय म्हणून सगळे पत्र वगैरे जर पाठपुरावा पाहिला तर आपल्या सर्वांच्या लक्षात ताई आमच्या उमेदवार होत्या आणि त्या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जी आमची 42 जणांची टीम होती ती निवडणूक लढवत असताना आम्ही बार्शीकरांना जे जे शब्द दिले ते शब्द आम्ही प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी पाळण्याचा प्रयत्न करू. मी आवर्जून या ठिकाणी सांगतो की रस्ते, गटारी, दिवाबत्ती साहेब हा विषय आमच्या दृष्टिकोनातनं सहज म्हणजे कोणाला काय आम्हाला काय थोडं म्हणले तरी चालेल, परंतु सहजासहजी हे कामं होण्यासारखे जर प्रामाणिकपणाने प्रयत्न केला, परंतु खरा प्रयत्न MIDCचा आणि शेतीच्या पाण्याचा होणं गरजेचं आहे. उद्या काय पत्रकार बांधवांना जर वेळ असेल तर माझ्याबरोबर चला. उद्या आपल्याला गाताची वाडी, त्याचबरोबर जामगाव नंतर आपल्याला तावडी वगैरे हा सगळा परिसर आहे, सगळा उपसा सिंचन ते कशामुळे थांबलंय ते उद्या तुम्हाला ते सगळं स्पष्टीकरण द्यायचं. फक्त 4-5 ठिकाणीच अडचणी आल्या, त्या अडचणी सुद्धा किरकोळ आहेत, दूर करू शकले नाहीत. त्याच्यामुळे 6000 हेक्टर जमीन आयत्या मिनिटात तिरगुट्या मारायच्या ते सुद्धा जमलं नाही. आता उद्या माझ्यावर चला पत्रकार, मी तुम्हाला तिथं दाखवतो सगळं. ते येणाऱ्या तुम्हाला 1 महिन्याच्या आत सगळं क्लिअर करून 1-2 ते 2.5 महिन्यानंतर साधारण मार्च पर्यंत तावडीच्या तळ्यामध्ये पाणी आपलं जाईल अशा पद्धतीचं व्यवस्था त्या ठिकाणी आपण करतोय. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की कुठला अहंकार गर्व आम्हाला नाही, परंतु तुम्हाला एवढी संधी दिली होती 6 वर्ष आम्ही काम करण्याकरता, परंतु ती संधीचं तुम्ही काही सुद्धा केलेलं नाही. त्यामुळं ही जे पाईपलाईन वगैरे सगळी कामं आता पूर्ण झाले. ज्या नाना गव्हाण्याची सुद्धा एवढं जमीन बागायत होणार आता खांडवीची की नाना उसच लावणार आहे. त्याच्यामुळं सगळ्यांच्या शेतीला पाणी मिळतंय. पाण्याचा विषय, MIDCचा विषय, भविष्यात साठवण तलावाचा विषय, आणखीनही जे काही प्रकल्प या तालुक्यामध्ये रखडले आम्ही निश्चितपणे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेब आहेत, दादा, जयभाऊ आहेत, या सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांची साथ घेऊन आम्ही या ठिकाणी हे प्रश्न सोडू. आणि खास करून या ठिकाणी मी भाऊसाहेब आंदळकर यांना लाख धन्यवाद देतो. आम्ही थोरल्या भावाच्या वरचं तुम्हाला साहेब या ठिकाणी मान सन्मान देतो, दिलेला आहे, आजही देतो, उद्याही देणार आहे. त्याच्याबद्दल निश्चित राहत जावा. कारण या ठिकाणी खरोखर आम्ही लहान असताना सुद्धा ज्यावेळेस भाषणामध्ये साहेब काय नाही करून आपली एवढी बदनामी केली त्यांनी, आणि आपण जर काय तुमची जर तोप टाकली असती तर आपल्याला आणखी म्हणले असते बघा हे असं काय तर काय. त्याच्यामुळं आपण शांत राहिलो, शांत राहिल्यामुळं आपल्याला हे सगळ्या जनतेमध्ये सुद्धा असा मेसेज गेला की शांतता यांचे स्वभाव बदलले. त्यामुळं नागरिकांमध्ये सुद्धा एक चांगलं वातावरण झालं. आणि तुम्हाला वेळोवेळी मी हात जोडून शांत बसवलं, तुम्ही ऐकलं, त्याबद्दल आमच्या सगळ्यांच्या वतीला आम्ही तुम्हाला धन्यवाद या ठिकाणी देतो. कारण साहेब काही नाही करून एवढं होतं आपल्याकडे. आता म्हणले ही गपचूप असते म्हणले की काय भाषण बदलले म्हणजे काय हे झालं का, हे काय असं. आता तिसरा विषय मुद्दाम आपल्याला चिडवायचा प्रयत्न, आपल्याला काय चिडायचं नाही. आपल्याला या जनतेनं वेगळ्या हेतूने आपल्याला आशीर्वाद दिलेले आहेत. त्यांची इच्छा आहे की या तालुक्याचा विकास व्हावा. खरोखर आम्ही अत्यंत नियोजनबद्ध. आता थोड्या अडचणी आहेत तिथं, नगरपालिकेत प्रशासनामध्ये माणसंच नाहीत. जर मी थोडी माहिती घेतली, आणखीन पण आम्हाला आता गॅजेट काढच आलंय ताईंचं सगळ्यांचं, आणखीन आम्हाला चार्ज घ्यायचा आहे. सगळे तिथले कामकाजाची पद्धत वगैरे सगळं तिथला प्रशासनामध्ये आणखी काय फेरबदल आम्हाला करणं आवश्यक वाटतंय. कारण एवढे दिवस काय आम्ही कधी तिथे गेलो पण नाही, कारण जाणं उचित होत नव्हतं. त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी नसल्यामुळं बऱ्याच काय हाल चाललेले, कोण अधिकारी आहे कोण नाही. मला तर कळलं की एकच जी आहे त्याच्याकडनं ग्रामपंचायतीचा चार्ज आहे. म्हणजे एवढं तिथं सध्याची बांधकाम परमिशन सुद्धा थोड्या अडचणी निर्माण झाल्यात. आज हे सांगण्याचं कारण एवढंच की ह्याच्यात आम्ही कुठेही दोषी नाही, परंतु प्रशासक असल्यामुळं आम्हाला तिथे काहीच करता आलेलं नाही. परंतु येणाऱ्या एका ताईंनी चार्ज घेतला की त्याच्यामध्ये बरेच काही फेरबदल त्या ठिकाणी जे कमी अधिकारी सगळे अधिकारी तातडीनं ते रिकाम्या जागा त्या ठिकाणी भरून सगळं कामकाज व्यवस्थितरित्या सुरळीत करण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू. पाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा ताईने चार्ज घेतला की दुसऱ्या दिवशी उजनीला
ताई आम्ही त्या ठिकाणी भेट द्यायला होता, तिथनं पाण्याचं पूजन करून तिथूनच आम्ही खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. कारण खरा कळीचा मुद्दा आहे तो बार्शीमध्ये पाण्याचा. आता सगळं जॅकवेलचं काम पूर्ण झालेलं आहे, आंबाडीची टाकी पूर्ण झालेली आहे, 22 किलोमीटर मधनं पाणी सोडलेलं, उर्वरित कामाच्या सुद्धा कॉन्ट्रॅक्टरला सूचना करून तो घाबरत होता. घर सांगतो शेवटी पैशाचं सम कोणाला आणता येत नाही. तो माणूस येतच नकोच म्हणायचं, माझं कोणी जबाबदारी कोण घेणार आहे त्यांची पैशाची. त्यांना सुद्धा आणखी सांगितले काळजी करू नका तुम्ही, तुमचं तुम्ही काम. त्यांनी पण काही यंत्रणा आता थोडी वाढवायला सुरू केली. आणखीन चार्ज आल्यानंतर एक 10-15 दिवसानंतर पूर्ण क्षमतेने यंत्रणा, 5 पट यंत्रणा आम्ही लावून जे बोललो त्याप्रमाणे एप्रिलच्या आत या ठिकाणी शहराला पाणी देण्याची व्यवस्था या ठिकाणी केली जाईल असं या ठिकाणी अभिवचन देतो. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आमचे आदरणीय भाऊसाहेब आंदळकर साहेब यांनी महायुतीचे आमच्या ताई त्यातले ताई गरड सर, सर्व नगरसेवक बंधू भगिनी, सर्व पदाधिकारी, बाजार समिती सदस्य या सर्वांचा या ठिकाणी यथोचित सत्कार केला.